कोणीतरी म्हटलंय, आपण देवाला रोज मागतो, पण तो जेव्हा समोर येतो तेव्हा आपण ओळखतच नाही. एका छोट्या गावात गोविंद नावाचा एक दुकानदार राहत होता. तो साधा, प्रामाणिक, पण थोडा चिडखोर होता. तो नेहमी तक्रार करत राहायचा, देवा, मी एवढं प्रामाणिक जगतो तरी माझ्या वाट्याला सुख का नाही येत? एक दिवस सकाळी गोविंद दुकान उघडत असतानाच एक थकलेला म्हातारा दरवाजावर आला. त्याच्या अंगावर फाटलेले कपडे, पायात चप्पल नाही. म्हातारा गोविंदाला म्हणाला, बाळा, थोडं पाणी देतोस का? गोविंद म्हणाला, अरे जा रे, सकाळी सकाळीच आलास, वेळ नाही माझ्याकडे, ग्राहक येणार आहेत. तो म्हातारा हसला आणि शांतपणे पुढे गेला. थोड्या वेळाने एक लहान मुलगा आला. त्याच्या हातात 2 रुपयांचं नाणं होतं. तो म्हणाला, काका, माझ्या आईसाठी थोडं पीठ मिळेल का? उद्या पैसे देईन. गोविंद म्हणाला, नाही, जा तू, माझं दुकान भीक मागायचं ठिकाण नाही. तो मुलगा रडत रडत गेला. संध्याकाळी पाऊस कोसळत होता. दुकान बंद करताना एक बाई आली. ती भिजलेली होती. म्हणाली, भाऊ, थोडा आसरा दे, बाहेर पाऊस आहे. गोविंद चिडून म्हणाला, नाही ग बाई, दुकान बंद केले आता, तू जा दुसरीकडे. त्या रात्री गोविंद झोपला, पण त्याला झोप लागेना. स्वप्नात एक तेजस्वी प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशातून देव प्रकट झाले. गोविंद हात जोडून म्हणाला, देवा, तू माझ्या आयुष्यात एकदाही आला नाहीस. मी रोज तुला हाक मारतो आणि तू मला कधी ऐकतच नाहीस. देव हसले आणि म्हणाले, मी आजच तुझ्याकडे 3दा आलो होतो रे गोविंदा, पण तूच मला ओळखलं नाहीस. गोविंद थरथरला, म्हणाला, देवा, काय म्हणतोस तू? देव म्हणाले, पहिल्यांदा मी त्या म्हाताऱ्याच्या रूपात आलो, तहानलेला होतो. दुसऱ्यांदा त्या लहान मुलाच्या रूपात आलो, भुकेला होतो. आणि तिसऱ्यांदा त्या बाईच्या रूपात आलो, आश्रय मागायला. पण तू सगळ्यांना हाकलून लावलंस. गोविंदाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने हात जोडले आणि म्हणाला, देवा, आता जर तू पुन्हा आलास तर मी ओळखीन तुला. देव म्हणाले, मी रोज येतो गोविंदा, पण ओळखण्यासाठी तुला प्रेम हवं, दृष्टी नाही. आपण रोज देवाला शोधतो, पण तो आपल्या आजूबाजूच्या माणसांमधूनच आपल्याशी भेटायला येतो. कधी तहानलेल्या माणसात, कधी भुकेल्या मुलात, कधी आश्रय मागणाऱ्या आत्म्यात. प्रेमानं वागा, कारण प्रेम हाच खरा देव आहे.